Hello friends, today we are going to see world best idea. Yes student, world best idea to learn English completely. And what is this? This is one formula. That trick is nothing but one formula, and that is 3F plus 3S. This formula is going to be very useful for speaking English also. So with the help of this formula you can speak in English too. Just one condition is there. You have to learn it, you have to practice it, and then and only then you can even speak in English very well. Hi student, hello students, कसे आहात? मस्तच असाल. So student, तुम्हाला वाटलं असेल आज काय नवीन आपण सुरू केलं का कोणतं चॅनल? तर नक्कीच नाही. सो मी गोदावरी तुमचं स्वागत करतेय. हा व्हिडिओ हा इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरणारा आहे. सो त्यासाठी सुरुवात इंग्लिश मधनं. तर आज पाहणार आहोत आपण जगातला बेस्ट फॉर्म्युला, जो की तुम्हाला संपूर्ण इंग्रजी हा पूर्णपणे समजून घेण्यासाठी, पूर्णपणे शिकण्यासाठी, मग ते वाक्य बनवणं असो किंवा कुठल्याही प्रकारच्या रचना करणं असो, बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते आपण महत्त्वाचे 3 फॉर्म्युले पाहणार आहोत. आणि ह्या 3 फॉर्म्युले 3F आणि 3S च्या मदतीने हा जो एक नवीन फॉर्म्युला मी रेडी केलेला आहे 3F plus 3S, ही एक वर्ल्ड बेस्ट आयडिया आहे. कारण हे जे मी आज 3F सांगणार आहे आणि 3S सांगणार आहे यातच तुमचं जवळपास इंग्रजी पक्क होतं. नो डाऊट ॲट ऑल. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच जवळपास इंग्रजी संपूर्ण ह्या 3F मध्येच आहे दडलेलं. प्लस आपण शिकणार आहोत 3S. सो काय आहेत हे 3S आणि 3F? चला तर सुरुवात करूया. हा नवीन फॉर्म्युला आपण शिकणार आहोत. तसा पाहायला गेला तर हा तुमच्यासाठी फारसा नवीन नाही, परंतु या पद्धतीने तुम्ही इंग्रजी नक्कीच शिकलेलं नसेल. सो या पद्धतीने तुम्ही हा 3F आणि 3S चा फॉर्म्युला नक्कीच प्रयत्न करून पहा. मग तुम्हाला कळेल की हे जे आपण संपूर्ण इंग्रजी 15 दिवसात शिकतो आहोत तर त्यातली ही एक वर्ल्ड बेस्ट युक्ती आहे, वर्ल्ड बेस्ट एक ट्रिक आहे. या आयडियाच्या ट्रिकच्या मदतीने तुम्हाला इंग्रजी कमी वेळेत जास्तीत जास्त शिकण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. अँड अगेन इट विल व्हेरी हेल्पफुल फॉर स्पीकिंग, राईट? सो इंग्लिश मध्ये आपल्याला बोलायला पण अवघडच जातं. सो त्यासाठी ही ट्रिक स्पीकिंग साठी सुद्धा वर्ल्ड बेस्टच ठरणार आहे. चला तर बघूया कोणती आहे अशी ती युक्ती. सो स्टुडंट, या 3F पैकी, सो 3F मीन्स व्हॉट? तर 3 फॉर्म्युलाज. सो मी तुम्हाला सुरुवातीला सांगते की व्हॉट आर 3F. 3F काय आहे? तर 3F म्हणजे F फॉर फॉर्म्युला. सो मी तुम्हाला 3 फॉर्म्युलाज देणार आहे आणि याच्यानंतर आपण 3S पण पाहणार आहोत. फक्त कंडिशन एकच आहे स्टुडंट की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तो नीट पहा, नीट समजून घ्या. सो बघा 3 फॉर्म्युला पैकी आपला पहिला जो फॉर्म्युला असणार आहे दॅट इज S प्लस V1 S और ES. आपल्याला ऍड करावं लागतं S और ES आणि प्लस असणार आहे ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. ओके. सो आपला पहिला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता आपण टेन्स ऑलरेडी शिकलेलो आहोत. तुम्ही जर टेन्स शिकला नसाल तर मागचा जो व्हिडिओ आहे की सगळे टेन्सेस शिकायचे तुम्हाला, अनेक मराठी उदाहरणांसहित मी 12ला 12 टेन्स शिकवलेले आहेत डे 4 मध्ये. सो या अगोदरची ही सिरीज जी आहे इंग्रजी शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी सिरीज आहे. डे 1 मध्ये आपण सुरुवात केलेली होती सब्जेक्ट पासून. त्यामध्ये आपण सब्जेक्टचे प्रकार, सर्व काही सब्जेक्ट विषयी गोष्टी, की सब्जेक्ट एका शब्दाचा असतो का अनेक शब्दांचा असतो, कोणत्या प्रकारचे शब्द हे सब्जेक्ट म्हणून येतात वगैरे भाग आपण डे 1 मध्ये पाहिला. त्याच्यानंतर डे 2 मध्ये आपण वर्बला सुरुवात केली. यामध्ये आपण वर्बचे प्रकार पाहिले, ऑक्झिलरीज वगैरे सर्व काही, हेल्पिंग वर्ब्स, मेन वर्ब. सो हे सर्व प्रकार आपण त्यामध्ये पाहिले. अशाच प्रकारे 3rd मध्ये आपण हे एक जादूचा असा मी टेबल दिला होता तुम्हाला डे 3 मध्ये. हा जादूचा टेबल तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, कारण त्या टेबलवरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं, कोणत्याही प्रकारचं इंग्रजीतलं वाक्य तुम्ही बनवण्यासाठी तो टेबल तुम्हाला सेव्हच करून घ्यायचा आहे, सेव्हच करायचा आहे. कारण तो युट्यूबवर सर्वात पहिले आलेला तो जादूचा टेबल आहे जो ग्रामरसाठी उपयोगी आहे, रीडिंगसाठी नाही सांगत आहे.
सो ग्रामरसाठी महत्त्वाचा असणारा तो टेबल मी तुमच्यासाठी तयार केला होता. तर तो जादूचा टेबल डे 3 मध्ये आपण घेतला होता. तो जरूर तुम्ही पाहायचा आहे, कारण त्याच्या मदतीने तुम्हाला इंग्रजीच्या वाक्यरचना अत्यंत सोप्या जाणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचं वाक्य इंग्रजीतलं असो तुम्ही त्या टेबलच्या मदतीने करू शकणार आहात. सो तो टेबल तुम्ही पाहिला. हे सर्व व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा. त्यानंतर डे 4 मध्ये आपण 12ला 12 टेन्सेस पाहिले, अनेक मराठी वेगवेगळ्या उदाहरणांसहित. सो स्टुडंट, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. कारण हे काय सांगितलं, कारण आपण त्यामध्ये हा एक फॉर्म्युला पाहिलेला होता की S + V1 S or ES + O or C. O म्हणजे ऑब्जेक्ट, C म्हणजे कॉम्प्लिमेंट और अदर वर्ड्स. सो हा सब्जेक्ट आहे, V म्हणजे वर्ब आहे. वर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला इथे घ्यावा लागतो. सो बघा, जनरली आपल्याला या फॉर्म्युलाच्या अंतर्गत जे येणारे सर्व स्ट्रक्चर्स, येणारे सर्व वाक्य आहेत ते या स्ट्रक्चर मध्ये येतात. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट लिहावा लागेल. जशा प्रकारे सपोज मी असं म्हणत आहे की मी लिहिते, मी आता बोर्डवर लिहिते आहे. ओके, सो सपोज मी लिहिते, मला असं वाक्य सांगायचं आहे तर मी काय म्हणेल, आय राईट. बरोबर आहे. सो आय राईट, मी लिहिते. तशाच प्रकारे सपोज मला म्हणायचं आहे की मी वाचते, मी वाचते ना, येस आय रीड. सो हे तुमचे वाक्य आहेत. यात आपण काय केलंय, आय हा सब्जेक्ट आहे आणि आपण वर्ब राईट, रीड याचा आपण फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे. सो एस और एस काय आहे हे पण आपण पाहणारच आहोत. सो सपोज अशा प्रकारचे वाक्य आलेले असतील, तुम्ही रीड म्हणू शकता, राईट म्हणू शकता, किंवा आपण म्हणू शकतो आय प्ले, आय विजिट. ओके, आय विजिट. किंवा तुम्ही म्हणू शकता आय डान्स, आय टेक मेडिसिन, मी औषध घेते, आय टेक मेडिसिन. ओके, किंवा तुम्ही म्हणू शकता आय विजिट अ फोर्ट, आय विजिट अ फोर्ट, मी एका किल्ल्याला भेट देते. किंवा आय विजिट पुणे, मी पुणे शहराला भेट देते. हे सगळं काय दाखवतं आपल्याला, तर हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण अशा प्रकारचे वाक्य लिहित असतो की ज्याच्यामध्ये सगळं काही रुटीन सांगत असतो आपण. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळी उठल्यापासूनचे वाक्य जरी सांगितले की आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. ओके, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, अशा प्रकारे. किंवा आय गेट फ्रेश, किंवा तुम्ही म्हणू शकता आय टेक बाथ. ओके, त्यानंतर तुमची जी ऍक्टिव्हिटी आहे, त्यानंतर तुमचं जे रुटीन आहे, सपोज तुम्ही अंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही चहा घेत असाल तर तुम्ही म्हणायला लागलीस की आय ड्रिंक मिल्क और आय ड्रिंक कॉफी, किंवा आय टेक कॉफी. या पद्धतीनं म्हणजे तुमचं जे रुटीन आहे ते रुटीन तुम्ही जसं सांगू शकता सकाळी उठल्यापासूनचं. तर तशाच प्रकारे प्रत्येकाचं वेगवेगळं रुटीन असतं. सो हे वेगळं रुटीन जे आहे, रुटीन म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा घडणाऱ्या ज्या घटना असतात. आज मी उठते आहे, आज मी सकाळी उठून आंघोळ करेल, लवकर उठेल, उशिरा उठेल, पण मी उठते, मी आंघोळ करते, मी स्नान झाल्याच्या नंतर मी चहा घेते, दूध घेते, देवाच्या पाया पडते वगैरे. ह्या आपल्या नेहमीच्या गोष्टी आहेत ज्या आपण पुन्हा 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 करत राहतो. सो अशा प्रकारच्या ज्या घटना पुन्हा पुन्हा होतात. मग याच्यामध्ये जसं की द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. सो ही कशी ऍक्शन आहे, ही पण एक ऍक्शन आहे, नेहमी घडणारी आहे, पुन्हा पुन्हा घडणारी आहे. किंवा आपण म्हणतो की आय गो टू स्कूल, मी शाळेला जाते. सो ही घटना कशी आहे, पुन्हा पुन्हा घडणारी घटना आहे. सो अशा प्रकारच्या ज्या घटना असतात की ज्या आपण पुन्हा पुन्हा करत असतो, पुन्हा पुन्हा आपण करत असतो. ओके, सो अशा प्रकारच्या, सपोज मला आय विल विजिट म्हणाले मी, किंवा आय विजिट म्हणाले, सॉरी. सो आय विजिट म्हणाले तर आय विजिट म्हणजे मी विजिट करते. मग सपोज मी पुन्हा पुन्हा मला विजिट करायला आवडत असेल तर मी एक महिनाभरानंतर, 2 महिन्यानंतर पुन्हा मी दुसऱ्या एखाद्या विजिट करते, एखाद्या ठिकाणाला, एखाद्या किल्ल्याला, तर मग मी म्हणेल आय विजिट. आय टेक मेडिसिन, सपोज आजी आहेत तुमच्या तर त्या सांगतात आय टेक मेडिसिन, मी दररोज औषध घेते. सो ही तिची ऍक्शन आहे. सो हॅबिच्युअल ऍक्शन, ज्या नेहमी नेहमी पुन्हा घडणाऱ्या, नियमित घडणाऱ्या ज्या घटना असतात तर त्या घटना आपण या प्रकारच्या वाक्यरचनेने आपण त्या कंप्लीट करत असतो किंवा आपण त्या पूर्ण करतो. मग तशासाठी आपल्याला हे लिहिता येतं. सो आपण म्हणू शकतो की आय प्लक फ्लावर्स, ग्रॅनी आहे समजा तुमची, आय प्लक फ्लावर्स. ओके, सो अशा प्रकारच्या ज्या हॅबिच्युअल ऍक्शन्स आहेत तर त्या तुम्ही याच्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या हॅबिच्युअल ऍक्शन तुम्ही सांगू शकता. आय लाईक युअर चॅनल,
मला तुमचं चॅनल आवडतं आहे ना? लाईक केलं नसेल तर जरूर करा. काही जण विचारतात की लाईक केल्याच्या नंतर हाईप नावाचं एक बटन दिसत आहे. सो हाईप कसं करायचं? तर हाईप करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? जस्ट हाईप तुम्ही लाईक केलं, लाईकचं बटन दाबलं की तुम्हाला हाईपचं बटन समोर येईल. तो हाईप शब्द दिसला की त्याच्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला समोर काही पॉइंट्स दिसतील. ओके, सो तुम्हाला किती पॉइंट द्यायचे आहेत त्या पॉइंटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला 100 पॉइंट द्यावे वाटले 100 ला क्लिक करा. तुम्हाला 360 द्यावे वाटले 360 ला क्लिक करा. या पद्धतीने तुम्हाला जितके जास्त पॉइंट आपल्या चॅनलला द्यायचे सो त्याला तुम्ही क्लिक करायचे फक्त. झालं, इट इज हाईप. ओके, सो बघा, आय लाईक युअर चॅनल किंवा तुम्ही म्हणू शकता, सपोज मी म्हणते की आय टीच, मी तुम्हाला शिकवते, राईट. तुम्ही म्हणू शकता आय लर्न, राईट. सो अशा पद्धतीनं आता हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे जितके वर्ब तुम्ही वापराल तेवढे वाक्य तुमचे तयार होतात. सो 50+ नाही 100+ सेंटेन्सेस आपले आज तयार होणार आहेत. आता हे सर्व सब्जेक्ट जे आहेत ते मी घेतलेले आहेत आय आय आय. तर तुम्ही म्हणाल मॅम एकच सब्जेक्ट आहे का? सो यू कॅन रिप्लेस हिअर आय, दिस आय विथ यू, वी और दे. ओके, सो तुम्ही काय म्हणू शकता मग? सो तुम्ही म्हणू शकता यू राईट, यू रीड, यू प्ले, यू विजिट, यू डान्स, यू टेक मेडिसिन, यू विजिट, यू प्लग, यू लाईक, यू टीच. सो यूने तयार होणारे सगळे वाक्य तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही प्रकारचे वाक्य. सो आयच्या ऐवजी तुम्ही वी किंवा दे हे पण सब्जेक्ट घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल वी विजिट, फॉर एक्झाम्पल दे टेक मेडिसिन, फॉर एक्झाम्पल वी विजिट अ फोर्ट, वी प्लग फ्लावर्स, वी लाईक युअर चॅनल. और तुम्ही घेऊ शकता दे. आता बघा, हे याच मेथडनी तुम्ही जर म्हणून पाहिलं तर तुमचं इंग्लिश जे आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, तुमच्या जिभेला जो मराठीचा टंग ट्विस्ट लागलेला असतो, आपण नेहमी मराठी बोलतो त्यामुळे आपल्याला मराठीचीच सवय पडलेली असते. सो आपली जीभ पटकन इंग्लिशकडे वळत नाही. सो हा टंग ट्विस्ट जर घालवायचा असेल मराठीचा तर तुम्ही हेच वाक्य या मेथडनी, तुम्हाला कितीही स्पीकिंगची सवय नसली इंग्लिशची तरी पण तुम्ही या मेथडनीच म्हणा. आय पासून सुरू होणारे हे वाक्य तुम्ही सगळे वाचा सेम याच मेथडनी. वर्ब तुम्ही कितीही ऍड करू शकता. आय राईट, आय रीड, आय प्ले, आय विजिट, आय डान्स, आय टेक. या मेथडनी सो मेनी सेंटेन्सेस आय रीड, आय राईट, आय टेक, आय जम्प, आय क्राय, आय कुक या पद्धतीने तुम्ही म्हणायचे जेवढे म्हणता येतील. त्यानंतर यू सब्जेक्ट घ्या, मग यू लावून म्हणा. यू रीड, यू राईट, यू प्ले, यू विजिट, यू डान्स, यू टेक मेडिसिन, यू विजिट, यू प्लग, यू लाईक या पद्धतीने. देन तुम्ही वीचे वाक्य म्हणू शकता, देचे वाक्य म्हणू शकता. दे विजिट, दे राईट, दे रीड, दे प्ले. ओके, सो या मेथडनी तुम्ही जर हे म्हणून पाहिलं आणि म्हणून पाहायचं आहे देन यू कॅन स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल. जो आपल्या जिभेला जे वळण लागलेलं असतं तर ते इंग्रजीचं वळण लागण्यासाठी या मेथडचा जरूर उपयोग करा. तर आता हे झाले आपले काही महत्त्वाचे सब्जेक्ट. आता अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे जे मी तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट सांगितले तर या सब्जेक्टने तुम्ही वाक्य करूच शकता. परंतु जर सब्जेक्ट आले ही, सी, इट किंवा राणी किंवा राम किंवा राज अशा प्रकारचे कोणतेही सिंग्युलर सब्जेक्ट आले तर त्यावेळेस काय करावं लागतं? तर ह्यामध्ये हा जो एस किंवा ईएस फॉर्म्युला दिलेला आहे मी तो आपल्याला इथं चेंज होतो पहा. तर इथे आपल्याला सपोज वाक्य मी घेतलेलं आहे ही विजिट, तर आपल्याला इथे करावं लागतं ही विजिट्स. सपोज आपल्याला लिहायचं आहे हीच, परंतु डान्स, आता डान्सला शेवटी ई आहे तर यालाही फक्त एस लावावा लागतो, ही डान्सेस. सो हा फरक लक्षात घ्यायचा आहे. ही, सी, इट कुठलाही प्रकारचा वाक्य जर असेल, सॉरी सब्जेक्ट जर असेल तर आपल्याला या पद्धतीनं चेंज करून घ्यायचा आहे. सो आपण इट मीन्स सपोज अ डॉग, अ बर्ड अशा प्रकारचं वाक्य असेल. सो आपण इमॅजिन करूया मंकी आहे, तो ड्रामा दाखवत आहे, त्याच्यामध्ये तो मेडिसिन घेताना दाखवत आहे. सो तुम्ही म्हणू शकता इट टेक्स मेडिसिन. ओके, जनरली इट हा प्राण्यांबद्दल वापरला जातो, निर्जीव वस्तूंसाठी वापरला जातो. सो तुम्ही इट टेक्स मेडिसिन असं म्हणू शकता. किंवा तुमची ग्रॅनी असेल, ग्रँडपा असतील तर त्यासाठी आपण ग्रॅनीसाठी सी, ग्रँडपासाठी हे घेऊ शकतो, सी टेक्स मेडिसिन. आता आपल्याला त्याऐवजी सपोज राज, राणी यासारखं कोणतंही सिंग्युलर नेम आलं तरी सुद्धा आपल्याला एस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो. आता इथे टीच आलेला आहे तर शेवटचा ईएस, शेवटचा लेटर्स जर
एस एस एच सी एच ओ एक्स असतील तर त्यावेळेस आपल्याला ईएस लावावा लागतो. सो अशा पद्धतीने हा रूल डिटेल शिकायचा असेल तर टेन्स जरूर पहा. आता हे सर्व सब्जेक्ट आपण जे आहे ते आपण सिंग्युलर घेतोय, थर्ड पर्सन घेतोय, तेव्हाच आपल्याला अशा प्रकारचा हा एस चा बदल जो आहे तो करावा लागतो. लक्षात घ्या, आय यू वी दे या सर्वांसाठी अशा प्रकारचा कुठलाही एस चा रूल नसतो. एस चा रूल फक्त कुणासाठी असतो, ही सीट, राज राणी यासारख्या सिंग्युलर थर्ड पर्सन साठी. सो हे पर्सन काय आहेत यासाठी सुद्धा अगोदरचे आपले व्हिडिओज जरूर पाहायचे आहेत. सो स्टुडंट्स, एवढं तुम्हाला समजलं असेल. सो आपण 3F मधला हा एक F पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट स्टेप. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. येस स्टुडंट, आपण एक पहिला फॉर्म्युला पाहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पाहूया की किती वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपल्याला बनवता येतात. मी सांगितलं तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आज आपण बनवणार आहोत. तुम्ही 50 नाही 100+ सेंटेन्सेस आज तुम्ही तयारच करणार आहात. सो बघा, 3 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस आपण बनवणार आहोत. पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, दुसरा आहे निगेटिव्ह आणि तिसरा आहे ऑफकोर्स इंटरोगेटिव्ह. हे जे 3 एस आहे जे मी इथे सांगितलं तुम्हाला की 3F पैकी आपण फक्त एकच फॉर्म्युला पाहिलेला आहे, त्याचे आपण हे 3S करत आहोत. एस मीन्स सेंटेन्स. सो 3 प्रकारचे सेंटेन्स, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य, त्यानंतर निगेटिव्ह वाक्य आणि त्यानंतर प्रश्नार्थक. बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलेही वाक्य जेव्हा आपण शिकत असतो तर त्यावेळेस आपल्याला महत्त्वाचे असतात वाक्यांचे प्रकार. ओके, वाक्यांचे प्रकार कसे आपल्याला आले पाहिजे, तर फक्त होकारार्थी वाक्य येऊन चालणार नाहीये, तर त्याचाच आपल्याला निगेटिव्ह वाक्य पण करायचं, बोलायचं काम पडतं. सो त्यासाठी आपल्याला निगेटिव्ह आलं पाहिजे, प्रश्न पण विचारता आला पाहिजे. सो या मेथडनी जर तुम्ही हा प्रकार शिकलात, 3F + 3S हा फॉर्म्युला जर तुम्हाला छान आला तर तुम्हाला संपूर्ण इंग्रजी कशा पद्धतीने तुम्ही कव्हर अप करणार आहात तेही मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही 3च फॉर्म्युले सांगत आहात, तुम्ही सगळं कव्हर अप म्हणताय, संपूर्ण इंग्रजी कंप्लीट करणार. यस, कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे. सो बघा, आता निगेटिव्ह सेंटेन्स कशा करायचे, अफर्मेटिव्ह तर ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत या फॉर्म्युलाच्या मदतीनं. आता आपल्याला निगेटिव्ह जर करायचं असेल तर सिंपली लक्षात घ्यायचं आहे, या प्रकारच्या वाक्यांसाठी आपल्याला डू आणि डज याची मदत घ्यावी लागते. सो बघा कशा पद्धतीने आपल्याला याची मदत घ्यावी लागते. सो पहिले सब्जेक्ट ॲज इट इज लिहायचा, त्यानंतर आपल्याला जेव्हा हे 4 सब्जेक्ट असतील, आय यू वी दे. ओके, आय यू वी दे नावाची ट्रिक तुम्ही पाहिली नसेल तर इंग्रजीचे चमत्कार हा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये ही ट्रिक मी डिटेल सांगितलेली आहे. सो आय यू वी दे म्हणजे आय यू वी दे. आय यू वी दे सब्जेक्ट असतील तर आपल्याला कोणता शब्द घ्यायचा आहे, डोंट. ओके, निगेटिव्ह करत असताना आपल्याला एक शब्द ऍड करावा लागतो, डोंट. सो आपल्याला लिहावं लागेल आय डोंट राईट. ओके, आय डोंट राईट. तशाच पद्धतीने रीड साठी आपण काय करणार, आय डोंट रीड, आय डोंट रीड, आय डोंट प्ले, आय डोंट. आता इथे आपल्याला बघा, मी तुम्हाला जो रूल सांगितला तो फक्त आणि फक्त याच सब्जेक्ट साठी आहे. आता इथे आपण आयच्या ऐवजी सपोज वी रिप्लेस केलं तर मी म्हणेल वी डोंट प्ले. वी डोंट प्ले, आम्ही खेळत नाही, आम्ही खेळत नाहीत, वी डोंट प्ले. सो याच मेथडने आय यू वी दे सब्जेक्ट असतील तर आय वी, त्याचबरोबर तुमचा यू जरी असेल तरी पण तुम्ही याच मेथडने कराल आणि दे असेल तरी पण तुम्ही याच मेथडने वाक्य कराल. परंतु जर सब्जेक्ट ही सीट किंवा सिंग्युलर कुठलाही सब्जेक्ट आलेला असेल राजराणी सारखा, तर मात्र आपल्याला काय करावं लागतं माहिती का. सो इथून पहा आता वाक्य ही, आता आपल्याला इथे घ्यावं लागतं डज नॉट किंवा डझंट. ही डझंट विजिट, आणि विजिटला जो आपण यस प्रत्यय लावलेला असतो तो आपल्याला काढून टाकावा लागतो. रिमेंबर इट, हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण डझंट घेतो तेव्हा हा जो विजिटला आपण यस प्रत्यय लावलेला असतो तो आपल्याला काढून टाकावा लागतो. सपोज ही डान्सेस आहे तर तुम्ही म्हणाल ही डझंट डान्सेस, डझंट डान्स. ओके, ही डझंट डान्स. सी टेक्स असेल तर तुम्ही म्हणाल सी
डझंट और डज नॉट टेक. ती घेत नाही, ती घेत नाही. सो याच पद्धतीने आता राणी विजिट्स असेल तर राणी डझंट विजिट, राणी डझंट विजिट. सो याच पद्धतीने बाकीचे सर्व वाक्य सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. सो ही, शी, राज, राणी, इटचे वाक्य सुद्धा, सपोज इट म्हणजे एखादी कॅट आहे समजा आणि ती दूध पीत नाही असं आपल्याला वाक्य सांगायचं तर आपण म्हणू इट डज नॉट, काय म्हणू आपण, इट डज नॉट ड्रिंक. ती दूध पीत नाही, ड्रिंक मिल्क. इट डझंट ड्रिंक मिल्क. अरे अरे ही मांजर आहे ना दूध पीत नाही, इट डझंट ड्रिंक मिल्क. सो या मेथडनी आपल्याला हे निगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे. आता तुम्ही म्हणाल मॅडम इंटरोगेटिव्ह काय आहे, तर इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक प्रकार. या एका वाक्याचं आपल्याला अफर्मेटिव्ह आलं पाहिजे, निगेटिव्ह बनवता आलं पाहिजे आणि इंटरोगेटिव्ह बनवता आलं पाहिजे. या मेथडनी जर तुम्ही प्रत्येक या फॉर्म्युल्यातले मी जे काही फॉर्म्युले सांगणार आहे महत्त्वाचे, त्या महत्त्वाच्या फॉर्म्युलांचा जर तुम्ही अभ्यास केलात तर संपूर्ण इंग्रजी तुमच्या मुठीतच होणार आहे. इंग्रजी मधला जवळपास भाग तुमचा पूर्ण होणार आहे आजच्या ह्या 3च्या फॉर्म्युलाने. पण तुम्हाला जर पूर्ण करायचा असेल तर तो कसा करायचा ते शेवटी सांगेल. सो मग आता याला जर आपल्याला जसं आपण इथे डोंट घेतलेले, आता इंटरोगेटिव्ह करत असताना आपल्याला घ्यावं लागतं डू. लक्षात ठेवायचं इंटरोगेटिव्ह साठी आपल्याला डू घ्यायचे, निगेटिव्ह साठी आपल्याला डोंट घ्यायचं आहे. सो डू आपण घेणार आहोत आय यू वी डे या सब्जेक्ट साठी आणि ही सी इट साठी आपल्याला डज घ्यावं लागतं. सो आता आपलं वाक्य कसं होईल, डू आय राईट, मी लिहित आहे का, डू आय राईट, आणि हा प्रश्न आहे म्हणून शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. सो बघा लक्षात ठेवा सुरुवात करायची डू किंवा डज ने आणि आपल्याला फक्त शब्द जे आहेत त्याची अदलाबदल करावी लागते. सो यामधला डोंट मधला हा डू जो आहे तो आपण आधी घेतो आहोत आणि हा आय नंतर घेतो आहोत. कधीही प्रश्न तयार करत असताना हेल्पिंग वर्ब आधी घ्यावा लागतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो. म्हणून डू आधी घेतले, आय सब्जेक्ट नंतर घेतलेला आहे. ओके, सो डू आय राईट. आता तशाच प्रकारे समजा डू, आता हा वी सब्जेक्ट आहे, डू वी प्ले, आम्ही खेळत आहोत का, आम्ही खेळतो का, डू वी प्ले, आम्ही खेळतो का. तशाच प्रकारे आता डज जर असेल, ही सी इट सब्जेक्ट असतील, राज राणी असेल तर त्यावेळेस प्रश्नाची सुरुवात कराल डज ने, डज त्यानंतर सब्जेक्ट, डज ही विजिट. आपण म्हणालो की त्याने भेट दिली, मग आपण विचारतो डज ही विजिट, खरंच त्याने विजिट केली का, विजिट केली का त्याने, सो डज ही विजिट. इथे तशाच पद्धतीने काय येईल वाक्य, डज सी टेक. मी मेडिसिन शब्द लिहिलेला नाहीये इथे, तुम्ही लिहू शकता डज सी टेक मेडिसिन, ती औषध घेते का, डज सी टेक मेडिसिन. सो या मेथडनी तुम्ही इंटरोगेटिव्ह करू शकता. हे आहेत वर्बल प्रकार. आता याच्यात जर WH चा प्रश्न बनवायचा असेल तर तुम्ही सिम्पली WH चा शब्द ह्या डू च्या आधी लावायचा आहे. सपोज मला वाय चा प्रश्न करायचा आहे तर मी म्हणेल वाय डू आय राईट, मी का बरं लिहिते आहे. ओके, सपोज मला म्हणायचं आहे की मी केव्हा लिहिते आहे तर मी म्हणेल व्हेन डू आय राईट, मी केव्हा लिहिते, राईट. सो तुम्हाला जो WH चा प्रश्न विचारायचा आहे किंवा मला म्हणायचं की मी कुठे लिहिते आहे, वेअर डू आय राईट, मी कुठे लिहिते. सो तुम्हाला WH चे वर्ड फक्त सुरुवातीला ठेवायचे, तुमचा WH चा प्रश्न पण तयार होईल. बघा किती प्रकार शिकत आहात तुम्ही, आहे की नाही मज्जा आणि गंमत. आणि एवढं सारं जे मी म्हणते आहे की आपण संपूर्ण इंग्रजी शिकू शकतो ते केवळ याचमुळे. सो याच पद्धतीनं तुम्ही हे सर्व प्रश्न जे आहेत ते नक्कीच करू शकता. नेक्स्ट पाहूया, त्यापूर्वी हा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण पुढचा फॉर्म्युला पाहूया. येस स्टुडंट, आता पाहूया आपण सेकंड फॉर्म्युला. आणि या सेकंड फॉर्म्युलाच्या मदतीने तुम्ही कशा प्रकारे हा 3S सुद्धा कंप्लीट करणार आहात पहा. आता सेकंड फॉर्म्युला आहे आपल्याला S प्लस V2 प्लस O और C. आता आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तो काय सांगतो, पहिले सब्जेक्ट घ्या, त्याच्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म घ्या. आपल्याला क्रियापदाचे फॉर्म माहिती आहेत V1 V2 V5 पर्यंत.
तर ते जर माहिती नसतील तर मागचे व्हिडिओ जरूर पहा, ते कसे घेत असतात ते. इथे मी तुम्हाला एक फॉर्म लिहून पण दाखवेल. सो आपल्याला ह्या सेकंड फॉर्म्युला मध्ये घ्यायचा आहे वर्बचा सेकंड फॉर्म. सो संपूर्ण इंग्रजी शिकण्यासाठी या 3 रूल्सच्या मदतीनं, 3 फॉर्म्युलांच्या मदतीनं आणि 3 सेंटेन्सेसच्या मदतीनं अख्खं इंग्रजी कसं शिकणार आहोत तेही मी शेवटी सांगणारच आहे. सो बघा आता आपल्याला काय करावं लागतं. सो आपले वर्ब जे फॉर्म असतात तर हे वर्बचे 3 फॉर्म महत्त्वाचे या पद्धतीने आहेत बघा. राईट, रोट आणि रिटन. ओके, प्रत्येक वर्बचे मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेले रेग्युलर वर्बला ईडी लागत असतो सेकंड आणि थर्ड फॉर्मला. इरेग्युलर वर्ब्स मात्र थोडेसे लक्षात ठेवावे लागतात. तर हा एक इरेग्युलर वर्ब आहे. याच्यामध्ये वर्बचा हा फर्स्ट फॉर्म आहे, हा सेकंड फॉर्म आहे आणि हा आहे थर्ड फॉर्म. पण आपल्याला आपला जो हा सेकंड फॉर्म्युला आहे यामध्ये आपल्याला सेकंड वर्बचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. सो आता इथं मी राईट लिहिलेलं आहे, आय राईट. आपण अगोदरचे वाक्य पाहत असताना सो इथं आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म घ्यावा लागेल म्हणजे रोट. ओके, सो मला इथे लिहावं लागेल आय रोट. मी लिहिले, मी वाचले, मी खेळले, मी बोलले. अशा प्रकारे पास्ट मधल्या ज्या आपल्या गोष्टी केलेल्या असतात, पुन्हा पुन्हा केलेल्या असतात पण त्या पास्ट मध्ये होऊन गेलेल्या असतात, तर त्या गोष्टी सांगण्यासाठी आपण या प्रकारचे वाक्य वापरत असतो किंवा हा रूल वापरतो. तर आता आय रोट लिहिलं, मी लिहिलं किंवा मी लिहिलं होतं म्हणजे काल मी लिहिलं. आय रीडचा आय रेड होतं. आता आय रेड स्पेलिंग सेमच आहे पण उच्चार वेगळा आहे, त्यामुळे इथं आपण हा सेकंड फॉर्म घेतलेला आहे. प्लेचा सेकंड फॉर्म होतो ईडी लागून, त्यामुळे मला वाक्य म्हणावं लागेल आय प्लेड. आता इथे ज्या वेळेस आपण फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म घेतो त्यावेळेस इथल्या ह्या काळामध्ये या स्ट्रक्चरसाठी आपल्याला वर्बचा कोणता फॉर्म घ्यावा, त्याला यस किंवा एस लावायचं का या पद्धतीनं, हा कुठलाही रूल या काळामध्ये नसतो. ओके, हा जो आपण पाहतो आहोत तो आहे हा सिंपल प्रेझेंट. यामध्येच फक्त यामध्येच एसईएस रूल लागत असतो. तो यात एसईएस रूल अजिबात लागत नाही. इथे फक्त सेकंड फॉर्म वापरायचा आहे. सब्जेक्ट कोणताही असू द्या, आय यू विदे असू द्या किंवा ही से इट असू द्या, कोणताही सब्जेक्ट असेल तरी काही चेंज होत नाही. सो आपल्याला घ्यावं लागतं ही विजिटेड, ही डान्स्ड. आता टेकचा सेकंड फॉर्म जो आहे तर तो होतो टू. टेक, टू, टेकन. सो आपल्याला घ्यावं लागतं सी टूक मेडिसिन. तिने औषध घेतले. ओके, तिने राणीने किल्ल्याला भेट दिली. विजिटेड, राणी विजिटेड अ फोर्ट. राज प्लक्ड फ्लावर्स. ईडी प्लक्ड. राज लाइक्ड चॅनल और एव्हरीवन लाइक्ड इट. राज टीच. आता टीचच्या ऐवजी बघा इथे आपल्याला सेकंड फॉर्म घ्यावा लागतो टॉट. TAUGHT हा त्याचा सेकंड फॉर्म आहे. माहित नसतील तुम्हाला सेकंड थर्ड फॉर्म तर त्यासाठी आपले वर्बचे फॉर्म हा एक व्हिडिओ आहे, तोही जरूर पहा. ट्रिक्स आहेत त्यामध्ये, रेग्युलर कसे लक्षात ठेवायचे, रेग्युलर कसे लक्षात ठेवायचे. सो वर्बचे 5 फॉर्म हा व्हिडिओ सुद्धा जरूर पहा. लिंक सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. आता याचा निगेटिव्ह जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला इथे काय करावं लागतं. सो इथे आपल्याला जस्ट एक नवीन शब्द ऍड करावा लागतो, तो म्हणजे डिड नॉट. ओके, सो तुम्ही डिड नॉट लिहू शकता. आय डिड नॉट राईट. पुन्हा लक्षात घ्यायचं आहे इथे डिड लिहिल्यामुळे हा मेन वर्ब जो असतो रोट लिहिलेला याचा आपल्याला फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो. फर्स्ट फॉर्म आय डिड राईट, सॉरी आय डिडंट राईट. सो आपण निगेटिव्ह करतो आहोत त्यामुळे डिडच्या सोबत मी घेईल नॉट. आय डिड नॉट राईट. किंवा याचा शॉर्ट फॉर्म घेऊ शकता, डिडंट म्हणतो आपण त्याला. तर डिडंट उच्चार न करता इंग्लिश स्पीकिंग साठी पण इम्पॉर्टंट आहे मी सांगितलं. सो डिडंट म्हणायचं नाही तर त्याचा उच्चार डिंट करायचा. सो आय डिडंट राईट, आय डिडंट प्ले, आय डिडंट विजिट. ओके, ही डिडंट विजिट, सी डिडंट विजिट. या पद्धतीने डिंट उच्चार करायचा आहे. डिंट म्हणजे डिडंट, डिड नॉट. डिड नॉटचाच हा शॉर्ट फॉर्म असतो. सो आता इथं सगळीकडे तुम्ही घेणार आहात डिंट. ओके, वी डिडंट प्ले और तुम्ही डिडंट म्हटलात तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, परंतु मोर करेक्ट इंग्लिश स्पीकिंग साठी जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही इथं डिडंट उच्चार करा. ही डिडंट विजिट, सी डिडंट विजिट. सो या मेथडने सगळीकडे तुमचं राणी डिडंट विजिट,
कुठेही काही चेंज होत नाही निगेटिव्ह करत असताना. डिडंटच घ्यायचं आहे. इट साठी सुद्धा आपल्याला इट डिडंट ड्रिंक. मांजर दूध पीत नव्हती. मांजरीने दूध पिले नाही बाबा, आहे ना. इट डिडंट ड्रिंक मिल्क. आता इथे इट हा शब्द मी कॅट साठी वापरलेला आहे. सो याच मेथडनी निगेटिव्ह करू शकता. तसंच तुम्हाला जर इंटरोगेटिव्ह करायचं असेल, जस्ट सिम्पली डिड घ्यायचं आहे. तुम्हाला डिड ने सुरुवात करायची आहे. डिड आय राईट? ओके, डिड आय राईट, डिड वी प्ले, डिड ही विजिट, डिड सी टेक. फक्त सिम्पली सुरुवात करायची आहे डिड ने. म्हणजे बघा तुमचा प्रश्न कशा पद्धतीने तयार होतो. डिड सी टेक मेडिसिन, डिड सी टेक मेडिसिन. तिने औषध घेतलं का, घेतलं होतं का? तर तुम्ही याचं उत्तर येस नो मध्ये देऊ शकता. म्हणून हे वर्बल क्वेश्चन असतात. अगेन सांगेल, WH चा वर्ड घ्यायचा असेल तर इथं सुरुवातीला WH चा शब्द घ्या. वेर डिड आय राईट, मी कुठे लिहिले होते. वेर डिड आय राईट, वेर डिड वी प्ले, आम्ही कुठे खेळलो होतो. सो या मेथडनी तुम्ही WH चे पण प्रश्न बनवू शकता. सो सी हियर 3F + 3S फॉर्म्युलाच्या मदतीने आपण शिकत आहोत. सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. येस स्टुडंट, थर्ड फॉर्म्युला पाहूया. हा थर्ड फॉर्म्युला पहा कसा असणार आहे. सब्जेक्ट, त्यापुढे विल किंवा शाल. शाल आपण फक्त आय आणि वी याच्यासाठीच वापरतो. बोलीभाषेमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये बोलाल त्यावेळेस तर आपल्याला शाल, विल असं वेगळं घ्यायचं काम पडत नाही, कारण आपण तेव्हा शॉर्ट फॉर्म वापरत असतो. आई जशा इथे लिहून दाखवलेला आहे मी शॉर्ट फॉर्म बघा. ही हा अपोस्ट्रोफी आहे आणि डबल एल आहे. सो इथे या मेथडनीच बोलताना म्हटलं जातं हिल विजिट, हिल विजिट, आईल विजिट, विल विजिट. सो विल, हिल असे जेव्हा शब्द आपण म्हणतो त्यावेळेस आपण विल म्हणतोय का शाल म्हणतोय याचा उल्लेख येत नाही. सो त्यामुळेच असेल कदाचित की सर्रास सगळीकडे सध्या विल वापरल्या जात आहे, शालचा वापर अत्यंत कमी होत आहे. पण तरी पहिला नियम तुम्हाला माहिती आहे की आय आणि वीच्या पुढे आपण शाल वापरतो. सो त्याच्या पुढे आपल्याला नेहमीच वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स येऊ शकतात किंवा नाही. सो वाक्य बघा कशा पद्धतीने होईल की मी लिहील. जर भविष्यात एखादी गोष्ट आपण पूर्ण करणार असू तर आपण या प्रकारचे वाक्य म्हणतो किंवा लिहितो. आय शॅल राईट, मी लिहील. आय शॅल रीड किंवा वी शॅल रीड, आम्ही वाचतो. आम्ही उद्या या वेळेला वाचतो. वी शॅल रीड टुमारो, आम्ही उद्या वाचतो. किंवा यू विल प्ले, यू विल प्ले आफ्टर 1 hour, एका तासानंतर तू खेळशील. यू विल प्ले. सो अशा पद्धतीनं एखादी घटना पुढे होणार असेल तर आपण शाल किंवा विलचा वापर करतो. आय आणि वीच्या पुढे मी शाल लिहिलेला आहे. बाकी सर्व सब्जेक्ट पुढे आपण विल लिहिलेला आहे. परंतु विल लिहिण्याची एक वेगळी मेथड जी बुक्स मधनं पण दिसते तुम्हाला ती मी इथे दाखवलेली आहे. हिच्या नंतर अपोस्ट्रोफीचं साइन आहे आणि डबल एल लिहिलेला आहे. वाचत असताना हिल अशा पद्धतीने आपण वापरतो. सो तुम्हाला जर ह्याचे शॉर्ट फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण कसे वापरतो कसे नाही तर यासाठी आपले जे टेन्सेसचे जुने व्हिडिओज आहेत त्यामध्ये पहा. त्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने सांगितलेल्या आहेत. तुम्ही नवीन व्हिडिओज पाहता परंतु अगोदरचे जे व्हिडिओज आहेत ते उलट जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहेत, डिटेल्ड मध्ये दिलेले आहेत. फक्त त्याला थोडंसं पाहण्यासाठी संयम लागतो. थोडे मोठे मोठे व्हिडिओज आहेत, आपण त्या स्ट्रीम केलेल्या आहेत त्यामुळे त्या मोठ्या मोठ्या आहेत, पण तेही जरूर पहा. तुम्हाला जेव्हा ते पाहायचे असतील तुम्ही आपल्या चॅनलवर गेलात तर तुम्ही ओल्डेस्ट म्हणून फॉर्म येतो, एक व्हिडिओ येतो. व्हिडिओला बटन दाबलं तुम्ही व्हिडिओ नावाचं की तुम्हाला खाली लेटेस्ट किंवा पॉप्युलर आणि त्याचबरोबर ओल्डेस्ट असे 3 ऑप्शन येतात. तर ओल्डेस्ट वर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ओल्ड व्हिडिओज पाहता येतात. सो ते ओल्ड व्हिडिओ जरूर पहा, त्यामध्ये ह्या सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत मी. आता निगेटिव्ह कसं बनवायचं तर सिंपल रूल आहे निगेटिव्ह बनवण्याचा, जो की आपण या आधी पण पाहिला. आपल्याला एक हेल्पिंग वर्ब लागतो, त्याच्यानंतर आपण नॉट लावतो. सो नॉट आपण नॉट लिहितो किंवा त्याचा शॉर्ट फॉर्म लिहितो. सो आता इथं मला आपल्याकडे सगळे हेल्पिंग वर्ब आहेत, शाल किंवा विल. जर असतील तर तेच घ्यायचे आहेत. अगोदरच्या ह्या दोन्ही प्रकारच्या फॉर्म्युल्यांमध्ये आपण पाहिलं की SES मध्ये यासाठी आपल्याला डू किंवा डजची मदत घ्यावी लागली कारण इथे हेल्पिंग वर्ब नसायचे वाक्यामध्ये. ओके,
इथे V2 मध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ब नसायचा, कारण वर्बचा सेकंड फॉर्म येतो, म्हणून आपल्याला इथं डिडंट घ्यावं लागलं. परंतु इथे विल शॅल आहे वाक्यात असतंच, असं जरी लिहिलेलं दिसेल तरी पण आपल्याला विल घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत नकार लावायचा आहे. म्हणून बघा मी वाक्य कसं लिहिले, आय शॅल नॉट राईट, वी शॅल नॉट राईट. ओके, शॅलचा शॉर्ट फॉर्म शांट असा पण तुम्ही लिहू शकता. ही विल नॉट विजिट, ही विल नॉट विजिट, ही विल नॉट विजिट, सी विल नॉट विजिट. विलचा शॉर्ट फॉर्म ओंट घेत असतात. ओके, विलचा विल नॉटचा शॉर्ट फॉर्म हा ओंट येतो, WONT, ओंट. सो यू कॅन टेक ओंट ऑल्सो, तुम्ही ओंट सुद्धा घेऊ शकता. सो याच मेथडनी आपल्याला निगेशन करायचं आहे. इथे राणी जरी आपण सब्जेक्ट घेतलेला असेल तरी पण आपल्याला इथं विल नॉट घेता येतं. सो राणी विल नॉट विजिट या पद्धतीचे वाक्य आपण करू शकतो. इट जरी आलेलं असेल तरी पण आपण इथं विल नॉट लिहू शकता, किंवा इथे एक शॉर्ट फॉर्म लिहून दाखवते तुम्हाला, इट ओंट ड्रिंक. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म ओंट आहे, त्यामुळे आपण विल नॉटच्या ऐवजी ओंट हा शब्द सुद्धा आपण घेऊ शकतो. आता इंटरोगेटिव्ह जर करायचं असेल तर पुन्हा तोच नियम, हेल्पिंग वर्ब आहे आपल्याकडे. सो आहे म्हणून आपण हाच शॅल वापरणार आहोत. सो आपण घेऊ शकतो शॅल आय राईट, मी लिहिल का, मी लिहिलं असेल का उद्या, मी उद्याला यावेळेस लिहिल का. सो शॅल आय राईट. वी असेल तर त्यासाठी पण आपल्याला सुरुवात करायची आहे शाल. शॅल वी प्ले, आम्ही खेळतोल का, किंवा त्याच्याऐवजी आता आपल्याला सब्जेक्ट ही असेल तर इथे तुम्ही सुरुवात कराल विलने. विल ही विजिट, तो विजिट करेल का. सो याच पद्धतीने इथे आपण घेऊ शकतो विल सी टेक, विल सी टेक मेडिसिन या मेथडने. सो याच पद्धतीनं तुम्हाला WH करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता वाय शॅल आय राईट. वाय लिहिलं, वायचा प्रश्न विचारायचा असेल तर इथे WH चा वर्ड घ्या वाय, वाय शॅल आय राईट. किंवा वेन शॅल वी प्ले, आपण केव्हा खेळू, वेन शॅल वी प्ले, वेन सुरुवातीला द्यायचे, त्यानंतर ही रचना जशाला तशी ठेवायची आहे, म्हणजे WH चा प्रश्न तुमचा ऑटोमॅटिकच तयार होईल. सो स्टुडंट, या पद्धतीनं हा थर्ड जो फॉर्म्युला आहे या मेथडनं आपण 3S शिकलो. म्हणजे 3S म्हणजे कोणते, एस मीन्स सेंटेन्सेस. 3 प्रकारचे सेंटेन्सेस आपण शिकलो. कोणते कोणते, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी आणि इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ. बघा हा जो 3 चा फॉर्म्युला आहे, तर हे 3 असे महत्त्वाचे रूल आहेत, फॉर्म्युला आहेत, किंवा इंग्लिश मधले असे टेन्स आहेत की हे खूप जास्तीत जास्त वापरले जातात. त्यामुळे आपण संपूर्ण इंग्रजी जेव्हा शिकतो त्यावेळेस ही बेस्ट मेथड आहे. तुम्ही जर अगोदर हे 3 फॉर्म्युले पक्के केले, 3 टेन्स पक्के केले आणि या मेथडनं, या 3F+3S च्या मेथडनं जर तुम्ही हे कंप्लीट केले तर इट विल बेस्ट फॉर युअर फ्युचर ऑफ इंग्लिश. इंग्रजीचं जे तुमचं भविष्य घडणार आहे तर त्याच्यासाठी इट विल व्हेरी हेल्पफुल. हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की संपूर्ण इंग्रजी शिकण्यासाठी अजून कशा पद्धतीने याची आपल्याला मदत होणार आहे. सो मी 3F3S फॉर्म्युला सांगितला. या 3F3S च्या मदतीने तुम्ही सगळं काही अचीव करू शकाल, कारण मी सांगितले की ते जास्तीत जास्त इंग्रजी याच काळांमध्ये असतं. मग याचा अर्थ असा आहे का की बाकीच्या काळात वापरायचेच नाहीत, निश्चित वापरायचे आहेत. सो बाकीचे टेन्स आपण जे डे 4 मध्ये घेतलेले आहेत तर ते सर्व 12 जे आहेत, 12 पैकी 3 आपण इथं घेतलेले आहेत. सो बाकीचे जे टेन्सेस राहिलेले आहेत तर ते सर्व टेन्सेस सुद्धा तुम्हाला याच मेथडनी तयार करायचे आहेत. तुम्हाला आता मी याच्यामधून तुम्हाला आयडिया आलेली आहे की आपण कोणते वर्ब घेणार आहोत. सो डिटेल मध्ये अजून त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला जरूर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा की मॅडम याच मेथडनी बाकीचे पण व्हिडिओ घ्या. मी ते जरूर घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपल्याला 15 दिवसात इंग्रजी शिकायचं आहे. त्यामुळे ऑलरेडी मी ते एकदा टेन्स मध्ये घेतलेलं आहे, ते पहा. प्लस तुम्ही याचाही अभ्यास करा आणि या मेथडना बाकीचे राहिलेले 9 टेन्स तुम्ही जरूर प्रिपेअर करून पहा, म्हणजे तुम्हाला ते नक्कीच जमतील. ओके, सो 3F+3S चा फॉर्म्युला तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगणार आहात. आणि आता मी तुम्हाला काही वाक्य देते आहे. सो ते वाक्य तुम्ही मला चेंज करून दाखवायचे आहेत. सो हे जे वाक्य आहे
शेवटचे वाक्य. सो हे 2 वाक्य जे आहेत ते चेंज करा तुम्ही. चेंज इट इनटू सिंपल प्रेझेंट. ओके. सिंपल प्रेझेंट म्हणजे फॉर्म्युला 1. सिंपल प्रेझेंट म्हणजेच काय? फॉर्म्युला 1. फॉर्म्युला 1 नुसार तुम्हाला हे चेंज करून दाखवायचे आहे आणि याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. बघूया. जर आन्सर तुमचं करेक्ट आलं तर तुम्हाला व्हिडिओ छान समजलेला आहे. नसेल समजला तर डबलच पाहावा लागतो. सो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. सो इंग्रजी स्पीकिंग साठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा जो रूल आहे तो जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. बेल आयकॉनचं बटन जरूर दाबून घ्या जेणेकरून पुढच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. लाईक करा, हाईप करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.